डखले सर्वज्ञ म्हणतात यांना हळूहळू घेऊन या मठाशी. भिल्लमळापुरा नारायणाच्या देवळी ते डखले राहिले. 14 चौकाचा वाडा म्हणतात तिथे आधी, आणि तिथे डखले राहिलेले आहेत. आणि डखले पूजावसरा न येतीची, पाव रात्री दुःख लागला त्यांचा. हे आठवत असताना तो 14 चौकाचा वाडा आणि त्याच्या पुढे नारायणाचं देऊळ आहे. नाही, कामं करत बसा, पोरांनो, कामं करायची असतात, दिवसभर झोपायचे असते. येत जाऊ नका तुम्ही पोथीला. तर डखले रात्रभर दुःख भोगलं त्याने आणि रडू लागले किंवा डखळे वेवळत असती परवंती, परितया ते कोणी पुसेच ना. ऐसले बैसले असते. रात्रभर ते त्यांना कोणी विचारलंच नाही. लीळा केली स्वामींनी ढकललं, ते स्वामींनीच पाडलं थोडक्यात, आणि रात्रभर दुःख भोगलं आणि मग ते रुसले आणि मला कोणी विचारतच नाही. असं रात्रभर चिंता असं होत असतं. मग उदयाची पहाटस गोसावी परिश्रया विजय करती ती, तो बाईशी म्हणितले डखल्या, सागळ घे बाबा सांगाते जाय. डखला बोलता ऐकले आणि अधिका कुंथू लागले. ऐकलं त्याने बोललेलं, पण ते कुथाय लागले. शब्द इथं आहे कुंथणे, मराठी साहित्यातला शब्द आहे, कुंथू लागले. मग गोसावी ते विजय केले, डखला श्रीचरण नमस्करिले. मग सर्वज्ञ म्हणले, हे काय गा डखल्या, पूजा अवसरा न याची, तुम्ही आज म्हणाले आले नाही पूजा अवसराला. सर्वज्ञांचा मनोधर्म वेगळा असतो, आपला मनोधर्म वेगळा असतो. असं आपल्यात आणि स्वामींमध्ये हाच फरक आहे. आपल्याला असं वाटतं की आता आपण हे कधी कधी कामं करून मोकळे होतो, कधी कधी दुपारी व्यवस्थित झोपतो. आपला आणि स्वामींची तसं वाकडं आहे. डखल्याला वाटायला लागलं की माझं दुखतंय, मी कशाला जाऊ पूजा अवसराला, काय गरज आहे एवढी. मला काय कोणी विचारलं काय रात्री जेवण आल्यावर, मग काय मला पैशाने गरम पाणी दिलं काय, शेक, असं विचार येत असतात. मी कोण, कुठली कुत्री, बायामध्ये चांगले प्रकार करतो, माझं काय ते अधिकार. ते डखले तसंच म्हणत बसलं रात्रभर. त्याने स्वामींना सांगितलं की स्वामी तुम्ही मला पाडलं, माझं दुखायला लागलाय, पाय एवढा मोठा गुडघा, तुम्ही तिथून बघितलं तरी माझं नीट होईल ना. नाही तसं जमलं. ते स्वामीच म्हणतात, तुम्ही न्यायालय पूजा अवसराला. तर त्यांना जी म्हणाले मी रुसलेला आहे, जो रुसलाय म्हणाले मी तुमच्यावर. सर्वजण म्हणाले, का रुसला रे बाबा तू, मी तुझं काय घोडं मारलं, तूच पडला. नाजी म्हणाले, चारी पहार पाहू दुखत होता, मग निद्रा नाही, आणि गोसाई माते पडताळीच ना. मग तुम्ही पडताळायला नाही आले म्हणाले. कोणातेही पडताळाव्या पाठवितीश ना. तुम्ही कोणाला पाठवलं पण नाही म्हणाले, माझ्यावर तुमचं प्रेमच नाही, म्हणून मी आज गोसाव्याशी रुसलाय. नाही बोलायचं म्हणाले मला. ते असे रुसलेले आहेत ना, आवसा रुसायचे ना स्वामींवरती. हे अधिकाराचं रुसणे आहे. जिथं अधिकाराने प्रेम असतो तिथं माणूस रुसतो, भांडतो, पण दूर जात नाही, हे लक्षात ठेवायचं. कसं रुसतो, भांडतो, पण विपरीत होत नाही.
दूर जात नाही आणि प्रेम कमी करत नाही. त्यालाच खरं प्रेम म्हणतात. हे आजकालचे प्रेम म्हणजे व्हॉट्सअपवर फुलं फेकतो ना आपण. मेसेज कसा फेकतो, हॅपी बर्थडे टू यू, आय मिस यू, ते डिलीट केलं जातं. डिलीट. आपलं डिलीट होतं प्रेम स्वामींवर. थोडं काय झालं, थोडं काय झालं, इकडं थोडंसं इकडं झालं, म्हणजे 90 दिवसाचं काय वाटत नाही, पण एक दिवस जर कमी जास्त झालं लगे विपरीत, लगे भक्कम, लगे वस्त्रा हजमत घेऊन तयारच परिवार गुरुची करायला. ते हजमत बी नीट केली तर ठीक, नाही तर त्याला ब्लेड मारतात, तसे घाळ करायचं. असे सर्व ठिकाणी असतात, असले संसारात असतात, परमार्गात असतात. त्याला प्रेम नाही म्हणत. दखल्याचं खरं अधिकाराचं प्रेम आहे. बाईसा रुसायच्या, नाही ना. अशी बरीचशी व्यक्ती आहेत स्वामींना रुसलेले आहेत, घोटोबाशी रुसलेले आहेत. हे तर तुम्हाला चिंतनाचा विषय आहे, तुमच्या काय डोक्यात असतं. त्यासाठी तुम्हाला अभ्यास महत्वाचा आहे की रुसले. द्रौपदी पण रुसायची, नेहमी रुसायची बिचारी. रुक्मिणी रुसायची, तिकडे गोपिका रुसायच्या. हे प्रेमाचं नातं आहे, रुसणं असं आहे. ते गाणं आहे ना, रुसला ग बाई रुसला, गालात पाहून हसला. असंही काही असं चिंतन करता आलं पाहिजे तुम्हाला. साधी गोष्ट माईंभट्टांनी सांगितली. ते रुसले, आम्हाला मी रुसलाय म्हणाले, ते मला पाठवलं नाही कोणाला. आणि असे नाजूक प्रसंग असतात. दुःखाच्या प्रसंगी आपणालाही क्षम परिहार करता आला पाहिजे आणि पडताळायला जाता आलं पाहिजे. हा बी एक आचार माईंभट्टाने ते सांगायचा आहे, जो देवाचा आहे. मग तो नामधारक असो, दखला वेदवंत असो, बोधवंत असो, वासनिक असो, अनुसरला, त्याला पडताळायला जावं तुम्ही, त्याचा श्रम परिहार करावा. तो कोण्या दुःखाने अडलाय विचारावं, विचारपूस करावी. धर्माला कुठलं तरी एक मूल्य जीवनात बाळगावं. इकडे बी नाही, तिकडे बी नाही, आचार बी नाही, कृती नाही. स्वामींच्या वचनात कुठेच मनोधर्म सांधलेला नाही. तशा जीवनाला काही अर्थ नाही की नाही. हा आचार माईंभट्टांना या लिळेतून सांगायचा आहे की तुम्ही तुमच्याकडे जो संभव आहे, तुमच्याकडे कशाचा संभव आहे, 2 शब्द प्रेमाने बोलता येतात दुसऱ्याला, तर तुम्ही त्या शब्दाने परिहार करा, त्याचा श्रमनिवृत्ती करा. तुमच्याकडे पैसे आहेत, पैशाने करा. तुमच्याकडे काय वस्तू आहे, वस्तू देऊन करा. त्याला कसं मॅनेज करता येईल त्यावेळेला, त्या दुःखातून कसं बाहेर काढता येईल. पण दुःख नका देऊ आपल्या शब्दाने, त्याचा श्रम आणू नका. तो अगोदरच श्रमून आलाय ना तो. आणि स्वामींना पण खूप श्रम झालेला आहे त्याला इकडे आणण्यासाठी. असं इकडे कोणी येत असतो का? जगात लाखो करोडो लोक आहेत, येतात का इकडे? आपले अहंकार जातच नाही, आहे की नाही. किती करोडो लोक दुःखी आहेत संसार, येतात का इकडे परमार्गी? येत नाही. स्वामींची मनोवृत्ती असल्याशिवाय, मनोधर्म असल्याशिवाय इकडची वासना सुद्धा होत नाही. तिकडं काय भोग भोगायला, कोणी भोग भोगतात तिकडं. काय कुत्रे, कावळे, डुकरं असतात. मग हे अधिकाराचं नातं रखले. आज सांगतो मी नाही येणार पूजा अवसराला, मी तुम्हाला बोलणार पण नाही, जा तिकडे म्हणाले. मी येणार नाही तुमच्यासोबत, सागळ नाही फेगळ नाही माली, मला बोलायचंच नाही. स्वामी उभे आहेत, ते स्थान नाही हा, पण ते स्वामी असे उभे आहेत आणि ते ढकल्याचं ऐकतात प्रवचन. सर्वांनी म्हणाले, का गा रुसला म्हणाले. नाही म्हणाले, मला तुम्ही का बरं नाही विचारलं नाही. सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही कर्मवशेही पातले ते सकही दुःख भोगे निमानावे. आता इथं 2-4 सूत्र आहेत, त्याचा सांगणं कठीणच आहे, पण थोडक्यात तुम्ही महात्मे आहोत.
महात्मा शब्द आहे ते. आपला महात्मा नाही, आपला कुमहात्मा. सगळं आपलं घाणच अंतःकरणात, सदैव डोळ्यात, अंतःकरणात, विचारात. महात्मा आहे का आपण? तसं असेल तर महात्म्य नाही, आणि असं असेल तर महात्म्याने कर्मवशे पातले. ते जे काय कर्मवशे पातले ते सगळे दुःख भोगेनी मानावे. भोगून मानावं त्याला आनंदाने. भोगून कसं मानावं? त्याच्या अशा अनेक भूमिका असतात. अगदी आनंदाने. एक हात गेला, लकवा झाला, देवा तुझी कृपा, दुसरा हात लकवा कर ना, कर कर असं भांडायचं. मग त्याला उलट, तू दुःख का दिलंस असं नाही म्हणायचं. मला दुःख देऊ नको असं नाही म्हणायचं. एक वेगळी थेरी आहे सर्वज्ञांची, ती शिकायला पाहिजे आपण. भरलेल्या ठिकाणीच गर्दी असते. आपण वस्तू ऑनलाईन बोलवतो, कुठल्या बोलवतो आपण? स्टार पाहतोय का नाही? रिकामी स्टार असल्यावर आपण ती वस्तू घेतो का? नाही. हायवेला हॉटेल्स असतात बघा, जिथं ज्या गाड्यांची गर्दी आहे तिथंच गाड्यांची पार्किंग करतात लोक. दुसऱ्या हॉटेलमध्ये चांगले जेवण भेटते पण जात नाही. तसं आपला परमार्ग आहे. मार्गाने पंक्तींची गर्दी आहे की नाही? बरोबर आहे. तिथंच गर्दी, तिथंच जातात लोक. आणि मोठी गंमत असते ती. चला, तर असंच आहे. सागरातच नद्यांची गर्दी. सागरात सगळ्या नद्या सागरात जातात सगळ्या. हे काही नदीला अक्कल नाही की आपण उलटं फिरून आपली स्वतंत्र नद्या स्थापन करायला. गोड नदीचा बी सागर पाहिजे ना कुठेतरी. पुन्हा आहे निसर्गाचा असं बदमाशगिरी आहे कुठंतरी. जाऊ द्या, हे सगळे विचार तुमच्या डोकं हँग पडेल तुमचं. पण जगाची रीत मात्र अशी आहे, नको तिथं घडत राहतं आपणाला. नको त्यावेळेला घडतं, नको तिथं घडतं, उचित ठिकाणी घडत नाही. आपलं संबंध, आपलं नातं, आपलं पडताळणं. मोठे आजारी पडले की सगळे जातात बिस्किटचे पुढे, नाही की नाही? आणि गरीब आजारी पडल्यावर गरीबाला तिला गरज असते. मोठा आजारी पडल्यावर 500-500 रुपये देऊन त्याला ही गर्दी, सगळा पंथ भेटायला, वा वा आजारी. अरे तू गरीब एखादा आजारी पडलाय तिथं जा ना, त्याला द्या ना. पण तसं नसतं. ते परंपरा काय असेल ती भानगडी. पण हे वाईट आहे. मोठा साहेब आजारी पडला, आमदार आजारी पडला, हजाराचे खून केले त्यांनी, तिथं काय भेटायला? पण सगळे खेड्यातून गाडी घेऊन लगे बायकोला घेऊन. अजबच प्रकार आहे. मग युनिव्हर्सल काय चाहत आहे हे कोणी विचार करत नाही. आपल्यामध्ये आध्यात्मिक फ्रिक्वेन्सी आहे. आपण काय केलं पाहिजे? तिथं दादोस आजारी पडले असते तर सगळे पण टळायला गेले असते, है ना? महादासा गेल्या असत्या, उमायसा गेल्या असत्या, वटवाद गेले असते. पण दखला बळेग्रामचा आहे ना, त्याचा काय आपला संबंध आहे? नातं ना गोत. नात्यातलं आजारी पडल्यावर कशी कळ लागते पोटायला लगेच. मग कसं समजतं व्यवहार, कसं पाना फुटतं. आणि दुसऱ्याच असल्या ही परमार्गामध्ये म्हणून लोक परमार्ग विचार करतात. आजकाल म्हातारे कोतारे येत नाही तिकडं, त्यांची सेवा कोण करणार? आपण करतो का? आपल्याला वाटतं काय संबंध आपला त्याचा? आपण संबंध पाहतो, स्वामींचा संबंध नाही पाहत अशा वेळेला. म्हणून अशा एका मोठ्या आश्रमाची फार गरज आहे की जिथे सगळे नोकरच असतील सेवेला, आहे की नाही? असे उत्तम उत्तम वासनिक आहेत की ते इकडल्या अव्यवस्थेमुळे ते घरीच थांबतात. स्वदेश सन्मान त्यांच्या करतच नाही. ते म्हणतात जाऊ दे बाबा, तिची आहे कटकट.
पडताळावं लागते. जीव सापेक्ष आहे ना. जीव देवता कसं आहे वचन? जीव देवता सापेक्ष, परमेश्वर निरापेक्ष. जगात फक्त तोच निरापेक्ष आहे. आपण सर्व सापेक्ष आहोत. मग सापेक्ष का वर्तन करू नये आपण केलं पाहिजे, तर ईश्वराला ते प्रसन्नता आहे. बैसाचे पाय धुतले, स्वामींचे डोळे निवाले, विषय संपला. त्या जरी भांडत होत्या एकमेकीला बाया, पण वेळ प्रसंगी धुतलेच ना, आहे की नाही. हे असं सगळं हाच आचार असतो. आचार 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 आचार. डोंगरातलं काही नसतं बरं का. ढोऱ्या ढोऱ्या म्हणजे ढोर. इथं ढोर राहतात, त्याला ढोऱ्या डोंगर सरळ अर्थ आहे तिथं तुम्हाला. तर असा हा आचार इथे सर्वज्ञ सांगतात की तू तसं कर. भक्तजनाला स्वामी निरूपण करतात की तुला सांगायचं नाही का पळतायला जा, शबनिवृत्ती करा, हे सांगावं लागतं का? तरीही तो रुसलेलाच आहे. न गोसावी निरूपण करोणी. आता इथे निरूपण केलंय, आलेलं नाही, समजून घ्यायचंय. त्या ते आश्वासले त्या क्षणाला आणि दुःख निशेष निरूपण गेले. त्या निरूपणानेच दुःख निशेष काढलं देवाने. ही विशेष लीळा आहे. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल अभ्यासाने तेव्हा तुम्हाला इथे कळेल की दुःख कशा निरूपण काढलं. तुम्हाला इथं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल माइंडला. मी उत्तर दिलेले आहेत तुम्हाला. इथे आता कशाने दुःख काढलं निरूपण? निरूपणाने. निरूपणात काय असतं? निरूपण काळी, अवसर काळी, अवसर काळी, अवस्थान सर्वज्ञ रायांची. म्हणजे काय? तुम्ही ते अभ्यासच नाही केला, नुसतं ऐकला आणि पाठ केले. ते सकळ शक्ती अभिन्न वेशाने कार्य करत असतात ईश्वर स्वरूपातल्या. उत्तर दिलं तुम्हाला. 25 स्थळात हे उत्तर नाही. किती अभ्यास करा तुम्हाला ते शोधावं लागेल, आत्मनिरीक्षण करावं लागेल. हे कशाने? निरूपणानेच सगळं होत असते. निरूपण काळामध्ये सगळ्या शक्तींचं ॲक्टिवेशन होत असतं. म्हणून अवसर काहीच अवस्थान आहे सर्वज्ञांचं. म्हणजे काय सर्वज्ञ आता नाही तर मग असतात असं काहीच नाही आहे. ते शक्तींचं प्रभाव असतो तिथे. शक्तींचा होरा अधिक प्रमाणात जाणवतो. टावर असतं, पण टावरला पावरच नसेल तर टावर काय कामाचं आहे? फोनच चालत नाही ना. असे तसं असतं ते. काल सगळे ऐन लोक होते. ते बाबा तुमची इथं आल्यावर आम्हाला तुझं निघूस वाटून ना गेलं. काल एक असा माणूस होता की तो साधू पाहिला 50 फुटांहून दूर पळायचा. असं आम्हाला त्याच्या दुसऱ्याच्या घरी गेलो, त्याने पाहून पळून गेला. तो बायकोला सांगितलं दार लावून बस. इतका नफरतवाला होता. तोच व्यक्ती इथे आल्यानंतर समाधानात पावला. आता होईल हळूहळू, देवाला लागेल. पण ते पडताळावं लागतं तुम्हाला. असं हे तुम्हाला जीवनात काहीतरी करा देवासाठी, मार्गासाठी. स्वामींच्या उद्धरणाच्या वाट्यामध्ये तुमचा वाटा किती आहे? खारीचा वाटा तरी असावा, नाहीतर असं जीवन जातं आणि एक दिवस गप कोण मरतो माणूस. मग खारीचा वाटा नाही दिला तर चालेल, पण ज्याने तिथून आणून टाकलेली माती ती नाही उचकून लावायची. असं नाही करायचं. हा बी मूर्खपणा नाही करावा. आणि असं गोसावी त्यावेळेला अपार निरूपण केलं, त्याला आश्वासलं आणि त्याचं दुःख आपोआपच गेलं. ढकल्याशी आश्चर्य झालं. ते म्हणे बाबा तुम्ही मला काय औषध दिलं नाही, काही बाम लावला नाही की नाही, कुठला लेप नाही लावला. म्हणजे माझा पाय कसा काय ओके झालाय, उठू काय म्हणाले. उठू. आणि मग तो हळूच उठला. उठून देखील
अरे जी ओके. स्वामी म्हणाले, मग करा दंडवत, करा दंडवत. मग दंडवत केला, श्रीचरणा लागले. स्वामी म्हणाले, मग आता चलायचं, सागड घ्या आपली, जाऊ आपण फिरायला. आणि मग विजयी केले. ढकले सागड घेऊन निघाले. मग सर्वांनी परिचयाशी सारोणी, मग भिल्लमठाशी विजय केले. अशा प्रकारे हे डखला सर्वज्ञांना असं प्रिय आहे. मग डखल्याच्या दुःखाबद्दल इथे थोडा विचार केलेला आहे की त्याला सर्वज्ञांच्या सन्निधानात दुःख कोणी संपादलं. का सर्वज्ञ तर सुखदानी आहे. लीळा सर्वज्ञांनी केली, पाटात पोहायची, उड्या मारायची, शिवायची. स्वामींनी ढकललं. तर म्हणे हा काय प्रकार आहे, सगळं सांगता येत नसतं वगैरे वगैरे. तर म्हणाले ते सन्निधानीचे ओघटे, ईश्वरी अल्प दुःखे नाशिले. हे सन्निधानातलं ओघट आहे. सन्निधान कुठं लाभले ढकलेला? मागील जन्मात. इथे परमार्गाचं सन्निधान, ते स्वामींच्या सन्निधानात फेडवावं लागतं. ते चांगलं आणि वाईट तुम्हाला काय जोडायचं तुम्ही ठरवायचं. हां, आपण फार विचित्र आणि विक्षिप्त आपलं माइंड आहे ना. अरे अरे अरे, स्वामींना सुद्धा अंदाज लागत नाही आपल्या विचारांचा. काय जोडून घेईल? जीव क्षणा एका माझी ते एक पदवी, जन्माच्या सहस्री निस्तरो. इतके आपण विचित्र आहेत बरं विचाराने. डोकले बारीक असतं. म्हणून स्वामी म्हणाले सन्निधानी घडले जे कैसेही अन्यथात्व. ईश्वर स्वरूपाला आता तिथे अन्यथत्व वाटतच नाही. मर म्हणाले तसा दुःख हो. असं सगळं आवड आहे की नाही, कठीणच आहे ते. समग्र श्रुती स्मृती वृद्धाचार यातून आपल्याला हे शिकायला मिळतं. आपली बुद्धी स्थिर राहते. शरीराला दुःख आलंय ना, आत्म्याला काय? आत्मा तर राजारामावर आहे, येऊ द्या, तो विपरीत होत नाही. हे ज्ञान कशासाठी ऐकायचं? तुमच्या दुःख आलं, तुम्हाला कोणी विचारलंच नाही तर हसायचं स्वामींसोबत, थँक्यू स्वामी, वा, या दुःखामुळे मला तुम्ही भेटलात ना. कुंतीनं कसं मागितलं, चाललाच ना, म्हणाले नाही मग मला मारून टाक, जा द्वारकेला. म्हणजे आता वरदान माग, तेव्हा मला दुःख दे. मग म्हणजे का ग आता, तुला ते एवढं दिलं ना सगळं साम्राज्य, नको म्हणाले, तो नाही ना माझ्या जीवनात, काय करायचं, दुःख दे मग तू येतो. सिंपल गोष्ट आहे. ती भाग्याची होती बिचारी. त्यावेळेला तिनं मागितलं असतं वेगळं तर स्वामींनी वेगळं दिलं असतं, आहे का नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी वेगळं काय दिलं असतं, द्रौपदीला वेगळं दिलं असतं, पांडवांना वेगळं दिलं असतं. ते का अडकले कुणास ठाऊक. राज्यावर बसला धर्मराज, आहे की नाही. ते निखारे, ते रक्त, ते मुंडके तुटलेले, आहे ना, विधवा बायांचं साम्राज्य. धर्मराज असा सुखाने नसेल बसला, आहे ना. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा, असा आतून धर्मराज पाहावा. मी या सिंहासनावर बसलाय पण इथे अर्थ नाही काय. कृष्णाने मला चॉकलेट दिली काय, गेलं निघून तिकडे द्वारकेला. नको म्हणाले, हे त्यागलं पाहिजे बस. हां, नंतर कळालं ते, कृष्ण गेल्यावर कळालं ते. असंच असतं आपल्या जीवनावर, वेळ निघून गेल्यावर काय असते, वेळ निघून गेल्यावर काय पुन्हा संपलं. म्हणून काळाची देवाची स्पर्धा आहे का नाही. स्वामी इकडं आणतात, काळ तिकडे घेऊन जातो, कर्मात घेऊन जातो. ढकलेला हा सन्निधानाचा भोग आहे, पण तो कुठे आणले काळाने,
स्वामींच्या जवळ, पण काळाने अटॅक करायलाच लावला. स्वामी म्हणाले, थांब, तू ढकलू नको, मी ढकलतो, माझं लेकरू आहे. पूर्ण पाय मोडला असता, माझ्या गुडघा मोडून टाकतो, थोडासा सकाळी दुरुस्त करतो मी, असं वगैरे वगैरे चिंतन करावं. असं याच्यात खूप घेण्यासारखं असतं. तुमच्या किती बुद्धीत बसतं ते बघा. जास्त बोललं की ओव्हरलोड होतं. मग सन्निधानाचंही ओघटं भोगताना तिथे पण स्वामी जर असतील आणि तुमची प्रार्थना आणि ट्रस्ट असेल, विश्वास, राहिलं दुःख स्वामी भोगवू देत नाही. भोगू दिलं का त्याला? रात्रीच त्यानं जर प्रार्थना केली असती ना, स्वामी काय येत नाही, येऊ काय तिथं बघू काय, स्वामी रात्रीच तिथं पोहोचल्या. तू उदास झालं ते, म्हणजे मला कोणी विचारतच नाही, मी कोण, कुठला कुत्रा, माझं काय इथं. तुम्ही कशाला तसा विचार केला, का विचार केला? द्रौपदीनं पहिल्या वेळेला स्वामींना बोलवलं असतं ना, जेव्हा म्हणाले मी ऋतुवती आहे, कशाला मला हा तमाशा करता, त्याच वेळेला कृष्णाने तिथे अशी भिंत घातली असती, है ना. काय अशक्य आहे त्यांना, पण तिनं नाही ना तसं केलं. तिनं कायदे कानूनमध्ये पडले आहे का नाही. विचार, अगोदर ते हरलंय का, मग नंतर मला डाव आला. अगं कुत्री, तू म्हण ना देवा, माझ्यावर कशाला प्रसंग आला, असं म्हण ना. तू म्हणली नाही, जीव असा बदमाश आहे. तिथं गेल्यावर म्हणली नाही लवकर, आहे की नाही. सगळ्यांच्या शक्तींच्या पाया पडत बसली ती. शक्तीच आहेत ना त्या, द्रोण काय, गुरु ते, कृपाचार्य, भीष्म, विदुर का काय. विदुराने प्रायश्चित्त केल्यानंतर बरं, अरे मी ह्या स्त्रीचं वस्त्र घालून पाहिलंय, मी राहतच नाही आता इथे. राजीनामा देऊन टाकला ते डायरेक्ट. बाकीच्यांनी पाहिलं, सगळ्यांना प्रायश्चित्त भोगावं लागलं त्याचं. पण तिला पण त्याच्या अगोदर तिनं म्हणायला पाहिजे होतं, देवा इथं आणलं सभेत, मला आता पुढचा प्रसंग समाप्त. पण नाही, ते सन्निधानी घडले ते ओघटे भोगावंच लागलं, तिला निर्वस्त्र व्हावं लागलं. ठीक आहे, ज्या स्वामींची आज्ञा आहे, असं सगळं विचित्र आहे कर्माचा थेरी, आहे की नाही. दखल्यावरून आपण ओळखायचं असतं. ते माहिंबट्ट एकच दृष्टांत लिळा सांगून मोकळं होतात. तुम्ही शोधा त्याच्यात आपणाला. तर म्हणाले, अल्प दुःखे नाशिले, सन्निधानी देवते चेष्टवू नये. आता ते परत तुम्हाला तत्वात घेऊन जातात. तिथं देवता कशी काय आली, मग चेष्टकत्व करायला त्या पाठात. इथं तुम्हाला देवता येईल का मार्गात? तुम्ही नीट असले तर देवता येणार नाही, सगळ्या देवताच येतील. तुम्हाला तुमचा पाय आणि गुडघा आणि हात मोडायला इथं काय कोणाची हिंमत आहे यायची? येईल का? असं कठीण आहे बरं. पण तुम्ही त्या अस्थिपरीच्या आचारावर कुठंतरी पाहिजे. तुम्ही त्याच्यात नाही आहात आणि मग देवाला पुन्हा हे करायचं, मग ते तो प्रकार एक लय आवड आहे. ते 100 रुपये द्यायचे आणि 50 रुपयाचा विडा घ्यायचा आणि विड्यावर 50 ठेवायचे. हे घामाचे पैसे असतात, लोकांनी 10-10 रुपये दिलेले. कसं काय, कुठून आलं की आलं नाही. लोक बिचारे लेकराला 10 रुपये देत नाहीत, आपल्या कपाळाला लावतात आणि आपण ते आयुष करतो आपल्या स्वतःच्या स्वार्थात. पुष्प एक वाहिजेत, नमस्कार कीजे, विषय संपलेलाच आहे ना. पण तिथं स्टेटस आलंय. 5-5 लिटर दही टाकतात, 1-1 किलो चंदन टाकतात, 11 फळं, 11 फळांचं. गरीब साधूला कोणी 10 रुपये देणार नाही. तर असं हे कशासाठी?
ज्या स्वामींना प्रसन्न करायचे त्या त्या गोष्टी वेगळ्याच आहेत. डखले चांगले वाटतात. डखला हा डखला ते म्हणतात देवतेनं कसं काय तिथं निधानी चेष्टकत्व केलं. अहो माझ्या देवतेनं केलंच नाही, स्वामींनी लोटलं. स्वामींनी का लोटलं? आता बघा, एक कर्मराटी एक दैवराटी आहे की नाही? स्वामींनीच का लोटलं ना? स्वामींना माहीत होतं आता हा देवता ह्याला लोटून मारून टाकेल, तर मग मीच लोटतो ना. म्हणून स्वामींनी लक्षाचे कवड्या ते कर्म भोगायला, स्वामींना माहीत आहे आता ह्याचा ॲक्सिडेंट होणार, तर मीच करतो ना. मी देवतेलाही आनंद वाटेल है की नाही? वा वा, पडलं 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 पडलं. आणि मग जसं ₹1,00,000 ₹1 संपून टाकलं दुःख स्वामींनी. तर म्हणाले दैविक भोग माया संपादी. तुम्हाला ज्ञान करतात इथे. इकडे तुम्हाला कोण भोग संपादन करतो? तुम्हाला ताप, तुम्हाला लकवा, संडासला जाताना फरशीवर पडून गोळात जातो म्हातारपणात, वजन जास्त असल्यावर. आणि मग तो किंवा ती पलंगावर पडलेले असतात सडत सडत, असे पाहिलेत ना मी. म्हणजे दैविक भोग माया संप. इथं केलेल्या चुकांचा भोग माया संप. तिथे मग विनव वावरू नये. तिथे विनंती आणि रिक्वेस्ट कोणाच्या चालत नाही. का? दैविक भोग. कोणची माया संपत्ती बाळा? दैविक भोग हे आहेत का ठिकाणावर? हो कोणची माया संपत्ती? जड. कर्मराटीतली माया तिकडं संपादन. इथला दैविक भोग तुम्ही अनुसरले, इथे परमार्गात आले, तुम्हाला भोग सुरू झाला, कोडच फुटला, संधिवात झाला. आम्ही एक तरुण संन्यासीनी पाहिले, सगळं असं सन्निधानातले भोग असतात ते. जसं जोडलं तसं. तिला कोण संपादलं आणि तिला तसाच का संपादला भोग? त्याला किंवा तिला ज्ञानी भक्ताचं दैविक भोग, तळतळाट. शब्दांनी तळतळाट करायला लावायचा गुरुला, मार्गाला. हां, नको ते करायचं. इथे येऊन गग बसायचंच नाही. मग ती ओळखणी काय करते? शोभते. आपल्याजवळ तर काही शोभायला नाहीच आहे ना, बरोबर आहे? आपण काही शाप देऊ शकतो? द्यायचाच नसतो. खरा साधू असतो तो म्हणतो वा वा वा, किती शिव्या दिल्या आज, बरं आणखीन दे बाई, बरं बरं बरं. हे महात्म्य. आपण महात्म्य असल्यामुळे आपल्याला रागवायचा अधिकारच नाही आहे. तुम्ही जेव्हा रागवत नाहीत ना, तेव्हा ती रागावते. मग कोण? माया. माया म्हणजे कोण? ओळख. कोणची ओळखणी? लय ओळखणे आहे तुम्हाला. ज्याला निरोप दिलाय, ज्या ओळखणीला, देहाभिमान्य वेगळी. ज्याच्या ओटीत घातलंय ती. आपल्याला कोणाच्या ओटीत घातलंय हे बी कळलं पाहिजे ना. आपलं थोबाड कोण आहे? आपली आई कोण आहे? आता स्वामींच्या नंतर सेकंड आई आहे माऊली. ओळखणी माया कोणची? महामाया, दैवराटीतली माया. तिला नाही जमत ते. तिच्या लेकरांना काही झालं, त्या तिच्या लेकरांनी खोड केली डबल काम आहे त्याच्याकडे, आहे की नाही? लेकरू ठीक वागलं तर चांगलं सांभाळायचं. लेकरांनी खोड लेकराची केली तर ती दैविक भोग माया संपादी. मग काहीच नाही, विषय संपला. दैविक भोग आहे. दैविक भोग कुठं जोडला जातो? दैवराटी. म्हणजे ज्ञानानंतरच ना. मग दैवराटीत कुणीच अज्ञान नसतं बरं. असं कधी समजायचं नाही की काही एडपड बाई आहे, तिला कसलं ज्ञान आहे. वाईट करायचं कसं ज्ञान आहे? म्हणजे अज्ञान आहे का कोणी जगात?
माप नसतं ते. त्या मायेला सगळं समजतं, त्या ओळखणीला. तर हा खेळ चाललाय काय बघू काय? बघू. तिनं बघायला सुरुवात केल्यावर मग काय नाही, बँकेतले पैसे जातात सगळं जातं दवाखान्यात. काल कोणाला 7 लाख रुपये देऊन त्या पोरीची गाठ काढली दैवराटीतली. सगळे पैसे गेले. मग त्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या. आता ऑपरेशन होतच ते. बिचारी पडून आहे. गेलं सगळं. म्हणजे तुम्हाला जोडायला लय सोसं वाटतं बरं, मज्जा वाटते, मज्जा. फुकट खाऊन जोडायचं, ते बी देवाचं खायचं आणि जोडायचं. तो डबल दंड आहे आणखी. मग ते अधिक ओळखणी कोपते तुम्हाला. तेव्हा तुम्ही हिला सगळं खायला दिलं, प्यायला दिलं, आश्रय दिला, पाणी दिलं, गंध, पावडर, तेल, चप्पल, योग्य आश्रय दिला, आणि हिनं का असं केलं? बघू काय मग बघू काय मग. ही का ज्ञान नाही कोणी जगात. दैवराटीचा खूप वेगळा असतो. मला येत होतो फोन बंगलेले गुरुजी. आता काय आपण काहीच नाही. बर भोग सुरू झाले त्यांना. जे बंगले ना ते अतिशय दुःखी आहे. कठीण प्रसंगातून जीवन चालतं. दैवराटीत एक भंगू नाही आलं तर कुणा दुसऱ्यालाही भंगू नये, स्वतःही भंगू नये. माणसानं एकदम काही नाही केलं तर चालतंय. 2 टाइम व्यवस्थित जेवायचं, व्यवस्थित झोपायचं, आनंदाने राहायचं. गाठी नाही केली तरी चालेल, आहे की नाही. रिकाम्या उचापाती करायच्या नाही, खोड्या नाही करायच्या. त्याने ते कार्यक्रम वाईट होतो. तर डखले आज या वेळेला अशा स्थितीमध्ये आहेत. तर आणखीन ते तत्वज्ञानातच घुसतात. ते म्हणतात मग त्या मायेला अयोग्यतेचं दर्शन नाही की ओळखणी मायेला. दोन्ही माया ॲक्टिवेटर्स असतात तिथे त्यावेळेला. चिदविलास म्हणतात. सच्चिदानंद चित शब्दे, सतशब्दे ब्रह्मपुरी चित्तशब्दे माया चित शब्दे ही माया आहे इथे. अनंतशब्दे ईश्वर. चिदविलास आहे तो मायेचा. इकडे आहे, इकडे 2 विलास आहेत. दैवराटीतल्या मायाचा विलास आहे आणि कर्मराटीतल्या चिताचा विलास आहे. ते आपल्या आत्म्याला जे चैतन्य आहे ना, आत्म्यासोबत काय संलग्न म्हणा की तुम्ही थोडक्यात, ते चैतन्याचा आविष्कार जीवनात झाला नाही पाहिजे, आत्म्याचा झाला पाहिजे. संलग्न म्हणून संलग्न थांबवलं तुम्हाला बोधासरशी, आहे की नाही. चेष्टकत्व थांबलं की नाही. कसं वचन आहे बरं? वचन बघू आठवते तुम्हाला. संलग्न अनुसरल्यावर थांबतं, किंवा संलग्न कुठं आहे वचनात? कुठे? अनुसरल्याशी कर्मसवा भोग नाही, अनाचा करणा तिथे संलग्न. असं तुम्हाला ते फिरता आलं पाहिजे ज्ञानात. माइंड गेम आहे, पॉवरफुल माइंड गेम आहे ते. अगंतुक कुंठे अनारब्ध सुंके माइंड गेम स्वामींकडून आहे बरं. तर ते म्हणतात तर त्या मायेला अयोग्यतेचं दर्शन नाही की. बरोबर आहे, तिला दिसतच नाही. मग मायला कसं काय दुःख देईल, पाय मोडेल, तुम्हाला रोग आणल ना. मायले क्रिया ज्ञान असे. तिला तुमच्या आचाराचं ज्ञान आहे. तुमच्या अंतःकरणात ज्या क्रिया होतात ना, अंतःकरण कुणाचं आहे? चतुष्ट तिचा आहे. समजलं तुम्हाला विषय? हे 5वी शाळात नाही आहे. क्रियाज्ञान कशामुळे आहे तिला? तुमच्या डोक्यात काय काय वळवळ करतंय तिला अगोदर कळतं. कारण तिला मन बुद्धी चित्त दिलं ना तिला. त्या जो चतुष्ट प्रदेशी अधिष्ठान तिचा आहे ना. म्हणून कर्मे रूप ओकट्याचे दर्शन असे. तुम्ही जर वाईट कर्म करायला तिला कळतं बरं पटकन. का? कर्म कुठं असतात? लागलेले अविद्येवर. अविद्या कोणाची आहे? तिची आहे. अविद्येचं मायाशी दर्शन आहे.
आता हे तत्व तुम्हाला एक पदरात पडलं की कर्म कशी पाहते. कर्म कशावर उमटतात? अविद्येवर. देवता कशावर पाहतात? मळावर. तर हे तुम्हाला निर्णय पाठ पाहिजे यावेळेला. तर म्हणून ते अविद्येवर असतात. तर म्हणाले का हो, डखले वेदवंत आहेत, दर्शनीय आहेत आणि ते कोरे पण आहेत. बघा हे कळतंय का? दर्शनीय कोरे. डखले कोर आहे. तर म्हणाले ते वेदवंत, दर्शनीय आणि कोरे आणि ते अनुसरलेले आहे. बरोबर आहे. कुठं अनुसरले डखले वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला असं माहीत पाहिजे. म्हणून ते म्हणतात का पुढा जन्मले, पुढं कुठं पण संबंधी जन्म होतील का त्याला. सृष्टांतरी लेपाचा भोग नव्हे, होत नसतो म्हणाले. इथंच काय असेल ते कार्यक्रम इथेच. पर गोमटिया अयोग्यतेचा होय दैवराटीमध्ये भोग. गोमट्याचं गोमट्यापरी, अयोग्यतेचं अयोग्यता लागली म्हणाले. हा पटोबाज भोगलेले आहेत. भाकर दे ग बाई. ती कुत्री तिकडं बघितली म्हणाले, माझ्या भाकरीला डोळा गेला. ते गोमटायला लागणार पण अयोग्यतेचा भोग तिला तिकडं भोगावा लागला. तिथं चोरून चपाती ठेवली. श्रीप्रभूने काढून फेकली म्हणाले, मेली ती होय म्हणे. हे अशी तिकडं जातात ते कार्यक्रम. अशा अनेक तुम्हाला समजून ती लीळा माहिती आहे म्हणून सांगितलं. तर ही जी लीळा आहे ही कर्मनाशाची लीळा सर्वज्ञानी इथं केलेली आहे. मग आता डखले तुम्हाला कळाले. ते वेदवंत आहेत, दर्शनीय आहेत आणि कोरे आहेत. म्हणूनच ते अधिकाऱ्यानं प्रेम करतात स्वामीवर. आणि मला का नाही बघायला आले? मी रुसलाय. आणि कोण रुसलेलं होतं? तर अशा प्रकारे सर्वज्ञानी डखलेच्या जीवनामध्ये त्याला अत्यंत कर्मातून काढून सन्निधानातला भोगून त्याचं प्रेम स्वीकार केलेलं आहे की नाही. मग असं आपण डखला व्हायला काय हरकत नाही. एखाद्या दिवशी डखला होऊन बघावं आपण इथे थांबलेलं काय चालेल आता आहे की नाही.